तर महायुतीत फाटाफूट झाली तर निवडणुका स्वतंत्रपणे लढाव्या लागतील असं मंत्री संजय शिरसाट यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना थेट इशारा देताना म्हटले। तर वसई विरार पालिका फडणवीसांना दत्तक म्हणून द्या, रवींद्र चव्हाणांचं भाजप पदाधिकाऱ्यांना हे आवाहन। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरील प्रश्नावर बोलताना शिरसाट यांनी हा इशारा दिलाय। ही महानगरपालिका जी आहे ती योग्य व्यक्तींच्या हातात, योग्य विचाराच्या हातात जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। सर्वांनी जसा लोकसभेला विचार केला, विधानसभांमध्ये जसा विचार केला, तसाच विचार एकदा देवेंद्रजींच्या हातामध्ये दत्तक म्हणून ही महानगरपालिका दिली। त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी केलेले ते विधान आहे, परंतु सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या बरोबर आहे, महायुतीकडे त्यांचा कल आहे। आणि अशा पद्धतीने जर फाटाफूट झाले तर भविष्यामध्ये तुम्हाला निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढाव्या लागतील असं चिन्ह आहे। अक्कलकोटमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा 24 तास पहारा। 15 पोलीस आणि नगर परिषदेचे 5 कर्मचारी स्ट्रॉंग रूम बाहेर। अक्कलकोटमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। अक्कलकोट नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती 2 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर अक्कलकोटमध्ये आता आपण पाहतोय की अक्कलकोटमधील प्रियदर्शनी सांस्कृतिक हॉल या ठिकाणी स्ट्रॉंग रूम जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे। आणि या स्ट्रॉंग रूममध्ये मतपेट्या ज्या आहेत त्या अक्कलकोट शहरातील नगर परिषदेचे जे मतदान झालं त्या पेट्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। खरं तर चोख असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी विरोधकांनी कोणत्याही पद्धतीची आरोप प्रत्यारोप होऊ नये यासाठी CCTV कॅमेऱ्याच्या नजरेखाली पेट्या आहेत, मतपेट्या EVM बॅलेट पेपरच्या, त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। 18 ते 19 दिवस हे ज्या मतपेट्या आहेत त्या या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, अक्कलकोट, सोलापूर। बातमी सांगलीतून आष्टामध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा पहारा। स्ट्रॉंग रूमच्या बंदोबस्तासाठी 256 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली। ईश्वरपूर आणि तासगावमध्ये दंगल नियंत्रण पथकही तैनात आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आज या आष्ट्याच्या मतदान स्टोरूमच्या बाहेर आहोत। आपण पाहू शकता ज्या गोष्टीमुळे काल वाद सुरू होता ते अखेर प्रशासनाने मान्य केलेले आहे। या ठिकाणी आज जे स्ट्रॉंग रूम आहे त्याच्यामध्ये जे CCTV लावलेले आहेत आणि या परिसरात जे CCTV लावलेले आहेत त्याचा एक आउट या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता संपूर्ण 8 ठिकाणी चोख असा बंदोबस्त ठेवलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी आष्ट्याच्या या राड्यानंतर सर्व यंत्रणा जागी झालेल्या आहे। कागदोपत्री किंवा टेक्निकल लेखणीमध्ये आलेली ही चुकी होती। काल जो झालेला राडा होता किंवा चुकीची माहिती होती त्यावर पूर्णपणे पडदा पडलेला आहे आणि आम्ही पूर्ण समाधानी आहोत। पोलिसांनी योग्य बंदोबस्त या ठिकाणी ठेवल्यामुळे थोडे पदाधिकारी आता सध्या शांत झालेले आहेत। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवपुळे, TV9 मराठी, सांगली। मराठी असल्याने भाईंदरमध्ये फ्लॅट नाकारल्याचा आरोप होता। मारवाडी, जैन किंवा ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल। फ्लॅट खरेदीसाठी आलेल्या रवींद्र खरात यांचा हा आरोप। फ्लॅटच्या खरेदीसाठी माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो असता तर एक तिथे धक्कादायक अशी बाब कळाली की या ठिकाणी फक्त आणि फक्त जैन आणि ब्राह्मण लोकांनाच फ्लॅट दिले जातात। या स्कायलाईन परिसर प्रोजेक्टमध्ये तिथले काही त्यांचे लोक प्रतिनिधी असतील त्यांनी आम्हाला असं स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही जर मराठी असताल, तुम्ही जर नॉनव्हेज खात असताल, तुमची जर जात जैन किंवा ब्राह्मण नसेल तर तुम्हाला तो फ्लॅट दिला जाऊ शकणार नाही। तर अशा बिल्डरवरती तात्काळ कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल। शीतल तेजवानीला थोड्याच वेळामध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। शीतल तेजवानीला पुणे सत्र न्यायालयामध्ये काही वेळातच हजर केलं जाणार आहे आणि तिला आता कोर्टाकडे नेलं जात आहे। पार्थ पवारांच्या कंपनीला तेजवानीकडून जमिनीची विक्री जी आहे ती करण्यात आलेली होती, बेकायदा विक्री करण्यात आलेली होती। पुणे सत्र न्यायालयामध्ये आज तिला हजर केलं जाणार आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेत। थेट जाऊयात प्रदीप यांच्याकडे। प्रदीप, आपण पाहतोय की शीतल तेजवानीला घेऊन पुणे पोलीस जे आहेत ते कोर्टामध्ये दाखल होत आहेत। शीतल तेजवानीची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काही वेळापूर्वी चौकशी जी आहे ती करण्यात आली। तिला फरासखान्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये तिला आणण्यात आलं।
वकील जे आहेत ते कागदपत्र घेऊन आलेले होते. मात्र वकिलांनी माहिती दिली की शीतल तेजवानीची जी काही बाजू आम्हाला कोर्टामध्ये मांडायची आहे ते आम्ही थेट कोर्टामध्ये मांडू आणि त्यानंतर तुम्हाला आमची सगळी भूमिका कळेल. मात्र शीतल तेजवानीनं पोलीस चौकशीमध्ये जे आहे ती सहकार्य केलं नसल्याची माहिती सध्या मिळते. ती म्हणजे शीतल तेजवानी जी आहे ती मोबाईलचा पासवर्ड जो आहे तो आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना देत नाही. शीतल तेजवानीनं ही सगळी कागदपत्र बनवत असताना नक्की कुणाकुणाशी संपर्क केला, ती कुणाच्या संपर्कामध्ये होती आणि तिच्यावरती कोणता दबाव होता का, पॉवर ऑफ अटर्नी म्हणून त्यांनी वापरलेले अधिकार, त्याचबरोबर शासनाची केलेली फसवणूक जी आहे त्या संदर्भामध्ये तिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र शीतल तेजवानीची आज चौकशी केल्यानंतर पुणे पोलीस कोर्टामध्ये नक्की काय माहिती देतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र पोलिसांकडून तिथे पोलीस कस्टडीची मागणी जी आहे ती केली जाऊ शकते, कारण या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं दुसरा एक गुन्हा दाखल झालेला जो आरोपी आहे दिग्विजय पाटील, त्याची सुद्धा पुणे पोलिसांना चौकशी करायची आहे. मात्र दिग्विजय पाटीलचा नक्कीच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.